ते छोटं पडतं. त्यावेळेस काय करायचं, असं चेपटं करून त्याचे 2 वेगवेगळे बाजू काढायच्या. आता हा जो ग्लूचा हात आहे व्यवस्थित एखादा कपडा ठेवायचा आणि तो पुसून घ्यायचा. दुसऱ्या खालच्या रेषमला जरी लागलं तर गुंता होण्याची शक्यता आहे. आणि आता काय करायचं, अशी सगळ्यात मोठी गोंड्याची सुई आहे त्यात आधी एक बाजू घालून घ्यायची. आता ही इझिली गेल्यानंतर पट्टदिशी थोडंसं अर्धा इंच आतल्या साईडला ओढून घ्यायचं. पट्टदिशी पुढचं जे आपण ग्लू लावलेलं आहे तेवढी बाजू कट करून टाकायची. का तर ती चुकून दुसऱ्या गोंड्याला जर लागली तर थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात. आता त्यानंतर हा जो गोंडा आहे तो खालच्या साईडला, हा जो आहे ना हा समोरच्या साईडचा, तर ह्या खालच्या साईडला असं प्रेस करून ठेवायचं. आता शिल्लक राहिलेला गोंडा पुढच्या वरून त्याच्यातून आत घालायचा आहे. आता मी खालच्या साईडलाच हे धरून ठेवलेला, आता हे आला बाकीचा उरलेला आणि त्यालाही ग्लू लावलेला आपण कट करून टाकायचा आहे. तर अख्खे आपला हा गोंडा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण गोंडा तयार करून घ्यायचा आणि हे दोन्ही जे आहे इक्वल करून घ्यायचे. ओके, काय करायचंय, हे दोन्ही इक्वल करून घ्यायचंय. आता हे इक्वल करून झाल्यानंतर हा आपल्याला तयार आहे आपण गोंडा घालण्यासाठी. आता ह्याला म्हणतात गोंडे काढणे. गोंडे काढणे म्हणजे आपण जेवढे राऊंड मोजतो त्यावेळेस हा तयार होतो त्याला म्हणतात गोंडे काढणे. आता ही झाली प्रोफेशनल पद्धत. आता जी सिंपल माझी ट्रिक जी आहे ते तुम्हाला सांगते. आता जी पद्धत मी सांगणार आहे सेम गोंडे मोपण्याची पद्धत तीच. आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपले ज्यावेळेस साडी डिझाईन करायला किंवा आपण गोंडे घालायला तयार करतो गोंडे, तर एकसारखाच पहिले जेवढे गोंडे काढतोय ना तेवढेच लास्टपर्यंत गोंडे काढायचे. उदाहरणार्थ आपण 100 गोंडे काढणार आहोत म्हणजे अशा 2 गुंड्यांचे 50 राऊंड म्हणजे 100 गोंडे झाले. म्हणजे 100 धागे काढले, धाग्याचे गोंडे काढले तर ते 100च घ्यायचे. 120 घेतले तर 120च घ्यायचे, 140 घेतले तर 140च घ्यायचे. म्हणजे लास्टपर्यंत. त्याच्यामध्ये कंटाळा आलाय, आळस आलाय, चेंज करायचं नाही. नाहीतर डिझाईन कमी जास्त झाली की थोडंसं बघायला ते छान नाही वाटत. आता दुसरी जी मेथड आहे, आता तुम्ही पहिली प्रोफेशनल जी टाईपचा जर शिकला त्याच्यामध्ये जर तुम्ही एवढा जर गोंडा धरला, सपोज एवढा जरी धरला, आता हा आपला एवढा गोंडा होईल. ओके, तर ह्याच्यामध्ये किती जातील, 3च गोंडे होतील. लयतले 3च गोंडे होणार. पण 3 साठी एवढे राऊंड 50 वेळा मारता मारता आपला हात दुखतो. त्यावेळेस काय करायचं, थोडंसं मी मागं सरते. तर आपला हा पायाचा अंगठा. ओके, पहिल्यांदा सुरुवातीसारखंच गाठ मारून घ्यायचे 2 धाग्यांच्या